I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. प्रस्तुती पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत इंग्लिश रिसोर्स सेंटर. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. वी लर्न इंग्लिश लेसन 1. आम्ही इंग्रजी शिकतो. पाठ पहिला. मित्रमैत्रिणींनो, या कोर्सचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कोर्समध्ये तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण या कोर्समधले पाठ ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. म्हणूनच मित्रांनो, जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. मी सुनीता घोरपडे. मुलं मला सुनीता मावशी म्हणतात. रंजना आणि संतोष हे माझे शेजारी आहेत. संतोष अगदी शांत, शहाणा, जबाबदार, जरासा भोळा, तर रंजनाची सारखी घाई, गोंधळ, बडबड. पण ती हुशारही आहे बरं का. बघालच तुम्ही. माझ्याकडे एक पाहुणा आलाय. त्याचं नाव शरद. 1 नंबरचा धडपड्या आणि विसरभोळा. त्याला मराठी येत नाही, तो इंग्रजी बोलतो. रंजना आणि संतोष त्याच्याकडून इंग्रजी शिकणार आहेत. तुम्ही ऐका आणि तुम्ही पण शिका. नमस्ते सुनीता मावशी, येऊ का आम्ही? अरे संतोष आणि रंजना, या या. नमस्ते. मुलांनो, काय चाललंय तुमचं? सुट्टीत मजा करताय ना? हो, धम्माल. मुलांनो, तुम्हाला भेटायला इथे एक पाहुणा आलाय बरं का. हा शरद, आमच्या राहुलचा मित्र, आमच्या घरी राहायला आलाय. ओ सॉरी 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 अरे सॉरी. हळूहळू शरद, सारखा धडपडतो हा. बी केअरफुल शरद. कम कम अँड मीट द चिल्ड्रन. हॅलो हॅलो, नमस्ते. नमस्ते. ह्याला मराठी येत नाही, पण इंग्रजी मात्र छान बोलतो. तुम्ही पण शाळेत शिकलाय ना इंग्रजी थोडं थोडं. मग बोला त्याच्याशी. काय विचारणार त्याला? What is your name? शरद. बरं का संतोष आणि रंजना, तुम्ही शरद दादा म्हणायचं हं. शरद दादा. व्हॉट इज युअर नेम? रंजना. व्हॉट इज युअर नेम? संतोष, तुला विचारतोय तो. काय? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज संतोष. माय नेम. ए रंजना, गप्प बस जरा तू. घाबरतोस कशाला संतोष? नीट बोल की. बरोबर म्हणालास तू. से इट अगेन. माय नेम इज संतोष. छान. गुड. रंजना, हाऊ ओल्ड आर यू? म्हणजे मी किती वर्षाची आहे असं विचारतोय का हा? मी 10 वर्षाची आहे असं सांगू का त्याला? हाऊ ओल्ड आर यू? आय एम 10. हाऊ ओल्ड आर यू संतोष? आय एम 11. ए रंजना, हसतेस काय? आय एम 11. हाऊ ओल्ड आर यू शरद दादा? आय एम 19. किती वर्षाचा आहे कळलं? हो, 19 म्हणजे 19. आता काय विचारू? त्याला विचार की कुठे राहतो तो. तू विचार की. नाही, तू विचार. शरद दादा, वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन चेन्नई. आय लिव्ह इन वडगाव. मी पण. आय लिव्ह इन वडगाव. विच स्कूल डू यू गो टू, रंजना? विवेकानंद स्कूल. ए, तुला कसं कळलं त्याने काय विचारलं ते? अरे, स्कूल म्हणाला ना तो, म्हणजे शाळेचे नाव विचारले. हो, विच स्कूल डू यू गो टू म्हणजे तू कोणत्या शाळेत जातेस? संतोष, which school
do you go to? विवेकानंद स्कूल. Oh, sorry. आई बाबा, हळू हळू पडू नकोस. बी केअरफुल. डोंट फॉल. शरद, किती धडपडतो नाही हा. हो, पण इंग्रजी काय झक्कास बोलतो. सुनीता मावशी, शरद दादा आम्हाला आणखीन इंग्रजी बोलायला शिकवेल का? शरद, विल यू टीच देम सम मोर इंग्लिश? Okay, sure. मुलांनो, तुमचा शरद दादा इथे 1-2 महिने राहणार आहे. तो तुम्हाला इंग्रजी शिकवेल आणि तुम्ही न लाजता न घाबरता इंग्रजी बोलायचं. हो. ओके, शुअर. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट इज युअर नेम? माया. Where do you live? वडगाव. Which school do you go to? विवेकानंद स्कूल. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. एखाद्याचं नाव कसं विचाराल? आधी प्रश्न नीट समजून घ्या. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट म्हणजे काय? तुम्हीही सर्व हा प्रश्न माझ्यानंतर एकत्र विचारा. व्हॉट इज युअर नेम? आता घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. पूर्ण वाक्यात नाही बोललं तरी चालेल. एका मुलाला उभं केलंत का? आता उभं राहिलेल्या मुलांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. व्हॉट इज युअर नेम? गुड. आता पुन्हा घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. टीचर, एका मुलाला उभं केलंत ना. आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. व्हॉट इज युअर नेम? टीचर, एका मुलाला उभं केलंत ना. आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. व्हॉट इज युअर नेम? आणखीन काय शिकलो आपण? अजून 2 प्रश्न नीट शिकूया. तू कुठे राहतोस हे इंग्रजीत असं विचारायचं. Where do you live? तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा बरं. Where म्हणजे कुठे. माझ्यानंतर तुम्ही सर्व एकत्र म्हणा. Where do you live? आणि दुसरा प्रश्न आहे शाळेबद्दल. स्कूल म्हणजे शाळा. Which school do you go to? म्हणजे तू कोणत्या शाळेत जातोस. तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा. माझ्यानंतर एकत्र म्हणा. Which school do you go to?
बरं, आता या प्रश्नांची उत्तरं देणार ना? पूर्ण वाक्यात दिलं नाही तरी चालेल. मी मगासारखं एकेका मुलीला किंवा मुलाला विचारेन. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं राहायला सांगतील. एक मूल उभं आहे ना? माझा प्रश्न ऐक आणि उत्तर दे. वेअर डू यू लिव्ह? आता या प्रश्नाचं उत्तर दे. विच स्कूल डू यू गो टू? आता दुसरं एक मूल बोलेल बरं का. घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील. एक मूल उभं आहे ना? प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे. वेअर डू यू लिव्ह? आता या प्रश्नाचं उत्तर दे. विच स्कूल डू यू गो टू? आता दुसरं एक मूल बोलेल बरं का. घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील. एक मूल उभं आहे ना? प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे. वेअर डू यू लिव्ह? आता या प्रश्नाचं उत्तर दे. विच स्कूल डू यू गो टू? प्रश्न आणि उत्तरं लक्षात राहतील ना? बरं, तर आता पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव करा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का.